नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचा गटफिट क्लब ह्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आणि आमचे पाईल्स अवेअरनेस मंथचे पाईल्सचे व्हिडिओ, मूळव्याधाबद्दलचे व्हिडिओ भरपूर लोक बघत आहेत आणि भरपूर लोकांचा एक पॉझिटिव्ह प्रतिक्रिया आम्हाला भेटली. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. तर मित्रांनो, आज ह्या पाईल्स अवेअरनेस मंथ, नोव्हेंबर मंथमधला हा आमचा आणखीन एक महत्त्वाच्या विषयावरती आपण पाईल्सच्या संबंधित बोलणार आहोत. पाईल्सचे टप्पे कोणते असतात, ग्रेड्स ऑफ द पाईल्स, पाईल्सचे प्रकार कोणते असतात, टाईप्स ऑफ द पाईल्स, आणि त्याचा नेमकं उपचारावरती काय फरक पडतो ह्याबद्दल आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, पाईल्स आहे, लाजायचं नाही, बोलायचं, समजून घ्यायचं आणि त्याच्यावरती योग्य उपचार घ्यायचा. हाच तर हा महिन्याचा महत्त्वाचा आपला संदेश आहे आणि हा उद्देश पण ह्या महिन्याचा साजरा करण्याचा तोच आहे. तर मित्रांनो, पाईल्सचे टप्पे कोणते असतात? पाईल्समध्ये म्हटल्यानंतर मला पाईल्स आहे, मला छोटा पाईल्स आहे, मला आत्ताच पाईल्सची लागण झालेली आहे, मला खूप मोठा पाईल्स आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. म्हणूनच डॉक्टर काय करतात, पाईल्सचे टप्पे बघतात. स्टेज 1, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4. हे कसं ठरवतात बरं? ग्रेड 1, एखाद्या व्यक्तीला तिथं हलकं सुजन येतं, पण ते सुजन बाहेर दिसून येत नाही, पण वेदनारहित पेनलेस ब्लिडिंग होतो, तर त्याला आम्ही ग्रेड 1 असं म्हणतो. ग्रेड 1 पाईल्समध्ये नेमकं आम्हाला डायग्नोसिस एकदा पाईल्स झालं की चुकतं काय हे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्याला आम्ही काय सजेशन करतो? खाण्यामध्ये फायबर वाढव. फायबर म्हणजे काय? फळं भाजीपाला जास्तीत जास्त घ्यायचं किंवा पाण्याचं प्रमाण वाढवायचं. टॉयलेटमध्ये जर का आता मोबाईल घेऊन खूप वेळ बसत असेल तर ते बंद करायचं. मोबाईल टॉयलेटमध्ये बसून बघण्यासाठी, वेळ घालवण्यासाठी नाही, तर टॉयलेटच्या बाहेर अलाराम लावून टॉयलेटमध्ये बसायचं, जेणेकरून पुढच्या 1-2-3 मिनिटामध्ये अलाराम वाजलं की बाहेर निघून यायला पाहिजे. असा आपण मोबाईलचा वापर करणं गरजेचं आहे. आणि बद्धकोष्ठता जर असेल, खूप कुतायची गरज पडत असेल, तर बद्धकोष्ठता बरं करणं ते पण महत्त्वाचं आहे. काही मलम लावणे किंवा मोशन साफ होण्यासाठी औषधं, गोळी, इसबगोल हस्क आहे, जुलाबासाठी औषध आहे, अशा गोष्टी घेऊन आपण ह्याला पूर्णतः बरं करू शकतो. ह्याच्यामध्ये काही गोळ्या औषधी खूप दिवस घ्यावं लागतं का? ग्रेड 1मध्ये असं काहीही नाही. तुमची लाईफस्टाईल, तुमचं मोशनबद्दलचे गैरसमज दूर करणं आणि तुमच्या जास्त मोशनला, बद्धकोष्ठता जी काही प्रकार आहे त्याला पूर्णतः बरं करणं, हाच ग्रेड 1 पाईल्सला बरं करण्यासाठी होणारे ट्रीटमेंट आहेत. जर त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे ग्रेड 2, ग्रेड 2मध्ये काय होतं? सुजन असतं, सुजन बाहेर येतं आणि जसंच आपण उठून मोशन करून येतो ते ऑटोमॅटिकली स्वतःचं स्वतः आतमध्ये जातं. त्याला आम्ही ग्रेड 2 पाईल्स म्हणतो. ग्रेड 2 पाईल्समध्ये सुद्धा मॅक्सिमम लोकांना लाईफस्टाईल, डाएट म्हणजे फायबर रिच डाएट, पाण्याचं प्रमाण, बद्धकोष्ठता जो मूळ कारण आहे त्याला ट्रीटमेंट केलं तर हे सुद्धा पेशंट कोणतीही ट्रीटमेंट वेगळी न घेता बरे होऊ शकतात. काही पेशंटमध्ये रब्बर बँड लायगेशन, काही पेशंटमध्ये इंजेक्शननं बरं होतो. प्रत्येक पेशंट पाईलचं इंजेक्शननं बरं होतं असं नाही, ग्रेड 2साठीच इंजेक्शननं बरं होऊ शकतो. ह्या पेशंटसाठी तुम्ही रब्बर बँड लायगेशन किंवा इंजेक्शन, ते पण पेशंटमध्ये वारंवार पाईल्सचा ग्रेड 2 प्रकार असेल आणि ब्लिडिंग होत असेल, रक्तस्राव होत असेल, त्यांनाच ह्याची गरज असतो. आणि ह्याच्यामध्ये पण महत्त्वाचं आहे की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन वगैरे सगळं करणं गरजेचंच आहे. ग्रेड 3 पाईल्स, ग्रेड 3 पाईल्स म्हणजे काय असतो? हा थोडा गंभीर असलेला पाईल्सचा टप्पा आहे. ह्याच्यामध्ये ज्या वेळेला शौचाला जातो, पाईल्स जो काही सुजन आहे पूर्ण बाहेर येतं आणि शौच झाल्यानंतर स्वतःचा स्वतः आतमध्ये जात नाही, तर त्याला हाताने आतमध्ये ढकलावं लागतं आणि त्यानंतर आपण नॉर्मल होऊन येतो. आणि हे प्रत्येक वेळेस ग्रेड 3च्या पेशंटला शौच झाल्यानंतर जो सुजन आहे त्याला दाबावं लागतं. काही काही मूवीमध्ये सांगतात तुला बसता येत नाही, तो पाईल्स आहे कारण सुजन आहे. तसं नाही, तो स्वतःचा स्वतः आतमध्ये जाऊ शकतो. आणि हे ज्या वेळेला ग्रेड 3 येतं, ह्या पेशंटमध्ये
बेसिक तर ह्या पेशंटमध्ये सगळं तेच लागणार आहे, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, डाएट मॉडिफिकेशन, कॉन्स्टिपेशनचा ट्रीटमेंट सगळं लागणार आहे. पण त्याच्यासोबत ग्रेड 3 पाईल्समध्ये सर्जरी ही लागण्याची शक्यता आहे. सर्जरी ती लेझर सर्जरी असू शकतो, स्टेपलर असू शकतो किंवा ट्रॅडिशनल सर्जरी असू शकतो. कोणतीही सर्जरी केलं तर ह्याच्यामध्ये एक्सपर्टी अनुसार, म्हणजे तुमच्या डॉक्टरच्या एक्सपर्टी अनुसार आणि तुमची टाईप्स आणि ग्रेडच्या अनुसार सर्जरीचं रिझल्ट भेटू शकतं. आणि अत्याधुनिक आत्ता जे काही ट्रीटमेंट आहे त्यामुळे वेदनारहित म्हणजे कमी त्रासामध्ये तुम्हाला केल्या जाऊ शकतो सर्जरी. पण फक्त इंटरनल कंपोनंट असेल तर. एक्सटर्नल हिमोरॉइड असेल तर ग्रेड 3मध्ये सुद्धा आजच्या घडीला ओपन सर्जरी हाच सगळ्यात चांगली आहे. कारण त्याच्यामध्ये वेदना होऊ शकतो, जखम होऊ शकतो, पण परत उद्भवण्याची चान्सेस खूप कमी असतात. त्यामुळे मला लेझर पाहिजे हे म्हणण्यापेक्षा कोणती चांगली सर्जरी तुमच्यामध्ये होऊ शकतं ते डॉक्टरांना डिस्कशन करून त्याच्याबद्दल समजून घेऊन त्यानंतर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर थोडासा आणखीन अवघड पाईल्स म्हणजेच ग्रेड 4 पाईल. ग्रेड 4 पाईल्समध्ये काय असतो, तो पाईल्स प्रत्येक वेळेस बाहेरच असतो, कधी आतमध्ये जातच नाही आणि पाईल्सची सुजन तशाचं तसं दिसून येत असतं किंवा त्याच्यामध्ये रक्ताची गुठळी होऊन जाते. त्याला आम्ही थ्रोम्बोस पाईल्स म्हणतो. आणि ह्या पद्धतीच्या पाईल्समध्ये थोडं ट्रीटमेंट अवघड जातं. ह्याच्यामध्ये स्टेपलर, लेझर शक्यतो खूप फायदा करत नाही. कारण सुजन बाहेर आलेलं आहे, पेशंटला फक्त पाईल्स नाही काढायचं, सुजलेला सुद्धा देखील आपल्याला बाहेर काढायचं. ह्याच्यामध्ये ट्रॅडिशनल ओपन सर्जरी हाच आजच्या घडीला गोल्ड स्टँडर्ड आहे, दुसरा ऑप्शन नाही. त्याच्यामध्ये देखील पहिले 1-2 दिवस पेशंटला ॲडमिट करून सुजन कमी करावं लागतं आणि त्यानंतर सर्जरी करावं लागतं. काही आठवडे थोडा त्रास होऊ शकतो, त्यानंतर पूर्ण बरं होऊ शकतो. हे झाले ग्रेड्स ऑफ पाईल्स आणि त्याचा ट्रीटमेंट. थोडक्यात म्हणजे ग्रेड 1मध्ये लाईफस्टाईल, ग्रेड 2मध्ये लाईफस्टाईल, डाएट आणि वॉटर इनटेक, कॉन्स्टिपेशनचं ट्रीटमेंट. पण ह्या पेशंटमध्ये रबर बँड लायगेशन इंजेक्शन थेरपी असतो आणि ग्रेड 2मध्येच इंजेक्शन असतात, त्याच्या पुढच्यांमध्ये इंजेक्शनचा व्हॅल्यू नाही. ग्रेड 3 पाईल्स त्याच्यामध्ये लेझर, स्टेपलर, ओपन हिमोरॉइडेक्टोमी, ट्रॅडिशनल हिमोरॉइडेक्टोमी. तुमच्या पाईल्सची ग्रेड, पाईल्सची टाईप आणि डॉक्टरांच्या एक्सपर्टीनुसार करणारी ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये पेन कमी असणारे लेझर आणि स्टेपलर्स आहेत, पण त्याचे फायदे तोटे भरपूर आहेत. असं नाही की लेझर ट्रीटमेंट म्हणजे सर्व काही चांगलं असं नाही. आणि जो ट्रॅडिशनल ओपन सर्जरी आहे हे ग्रेड 3मध्ये सुद्धा आजच्या घडीला सर्वात चांगली आहे. वेदना होऊ शकतो पेशंटला, पण हे सर्जरी केल्यानंतर जर चांगली सर्जरी झाली तो वापस येण्याची शक्यता ऑलमोस्ट नसल्यासारखा असतो. आणि ग्रेड 4 पाईल्समध्ये ओपन सर्जरी हाच गोल्ड स्टँडर्ड आहे. त्याच्यामुळेच पूर्ण ट्रीटमेंट चांगलं होऊ शकतो आणि रिकव्हरी चांगलं होऊ शकतो. हे झाले ग्रेड्स ऑफ पाईल. तुमची पाईल्सची स्टेज कोणती ह्याच्यावरती ट्रीटमेंट झालं. टाईप्स ऑफ पाईल्स. टाईप्स ऑफ पाईल्स म्हणजे फक्त आतून सुजलेला इंटरनल पाईल्स म्हणतो आणि बाहेरून सुजन असतो त्याला एक्सटर्नल पाईल्स म्हणतो. पण पाईल्सच्या पेशंटमध्ये ग्रेड 3 किंवा ग्रेड 4 पाईल्समध्ये एक गोष्ट चुकीची गैरसमज असतो की आपल्याला पाईल्सच आहे. त्यांना एक रेक्टल प्रोलॅप्स म्हणून एक महत्त्वाचा एक आजार असू शकतो, तो पण पाईल्ससारखंच असतो. त्याच्यामध्ये पण रक्त येतो, त्याच्यामध्ये पण कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठताच्या सोबतच आलेला असतो. ते सुद्धा एक चांगल्या क्वालिफाईड कोलोरेक्टल सर्जनकडे जाऊन जर का आपण ट्रीटमेंट घेतलं त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन करायला त्यांना इझी असतो आणि दोन्हीचा ट्रीटमेंट अतिशय वेगळा आहे. एखाद्या रेक्टल प्रोलॅप्समध्ये लॅप्रोस्कोपी करावं लागतं, एखाद्या एक्सटर्नल पाईल्समध्ये सर्जरी खालच्या खाली करावं लागतं. त्यामुळे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमार्फत आपल्याला पाईल्स नेमकं कोणत्या कोणत्या ग्रेड्समध्ये असतं, कोणत्या टाईप्स असतात, कसं कन्फ्युजन असतो, काय ट्रीटमेंट ऑप्शन असतो हे समजलं. तर ह्या महिन्यामध्ये आपला हाच उद्देश आहे की तुम्हाला पाईल्सबद्दल प्रत्येक गोष्ट समजावं. तरी आमचा हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर तुम्ही पूर्ण बघा, लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आमचा चॅनल गटफिट क्लब हा सबस्क्राईब करा. आणि उद्या येणारा व्हिडिओ आणखीन एक वेगळ्या पाईल्स संबंधित विषयावरती घेऊन येणार आहोत, ते बघायचं विसरू नका. तर मित्रांनो, हा महिना नोव्हेंबर महिना पाईल्स अवेअरनेस मंथ आहे. तर आपण लाजायचं नाही, पाईल्सबद्दल बोलायचं,
समजून घ्यायचं आणि योग्य मार्गदर्शनाखाली एक क्वालिफाईड कोलोरेक्टल सर्जनकडून ट्रीटमेंट घेण्याचं निश्चय करायचं. चला तर मग पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.